सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त निक्की, वैभव आणि अरबाज यांची सर्वांची इथे म्हणजे अरेरावीच बघायला भेटली। सुरुवात झाली ती यांच्या टीमकडूनच सुरुवात झाली। म्हणजे ते बाहुला जी बीबी होतं ते ओढा ताड करायची, हे ते सगळं वर्षाताईंच्या अंगावरती धावून जात होते सगळेचे सगळे। ते छोटं जे ओढत होते ते जे टॉय होतं ते जोरजोरात ओढत होते। निक्कीने सुरुवात केली। हा टास्क खूप शांततेमध्ये होऊ शकत होता, परंतु नाही केला यांनी। निक्कीने जे काही तिचं 14चं म्हणजे बिग बॉस 14 मध्ये जे जे करत होती तेच इथं पुन्हा करायची ती सुरुवात करते। कारण इथे कुणालाच कोणताच अनुभव नाहीये, तिलाच अनुभव आहे। आणि ती सांगत पण होती की तुम्ही करा, तुम्हाला जे काय करायचं ते। रितेश सरांनी जे सांगितलंय ते एवढं लक्षात घेऊ नका, पुढचं पुढे बघता येईल। इथे टास्क जरी रद्द करायची वेळ आली तरीही तुम्ही रद्द करा, असं ती अरबाजला सांगत होती। तर इथे सांगायचं जर झालं तर हे म्हणजे कालचं झालेलं आहे, म्हणजे काल बोलली होती ती। तर इथे सांगायचं जर झालं तर म्हणजे हा टास्क पूर्णपणे असा जो होता तो वैभव यायचा पॉईंट लिहायचा, तसं ती आर्या गप्प बसलेली होती। म्हणजे काहीच कुठेच काही म्हणजे लिहित नव्हती। नंतर तिच्या लक्षात आलं, पण खूप वेळ आणि खूप उशीर झालेला होता। यांनी पूर्ण पान जो फळा होता तो पूर्ण भरलेला होता। जे काय असेल त्यांनी ते लिहिलेलं होतं। थोडं थोडं काही झालं की यायचा लिहायचा, थोडं झालं काही का यायचा लिहायचा, तसं आर्याला काही समजतच नव्हतं। त्यानंतर मग बिग बॉसनी ओढाताण झाल्याच्या नंतर तिथे म्हणजे योगितानी ते बाळ जे म्हणजे होतं ते पूर्ण असं दाबलेलं होतं। मग ते त्याच्या अंगावरून बरंच काय 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 केलं, ते टॉय होतं त्याच्यामध्ये। तर इथे बिग बॉसनी बोलवलं आणि टास्क पूर्ण संपलाय म्हणून सांगितलं, पण असं नव्हतं वाटलं की टास्क संपलाय। आणि मला असं वाटलं की पूर्ण म्हणजे करन्सीच भेटणार नाही किंवा काय। तर इथं मोजायला लावलं तर टीमचे जादा पॉईंट्स भरले आणि त्यांना जिंकवलं। म्हणजे ते जिंकवलं म्हणण्यापेक्षा जिंकले ते, असं झालं। त्यानंतर इथे वर्षाताई ज्या आहेत त्यांना निक्की काहीचे काही बोलायला लागली की तुम्हाला काही अनुभव नाही बाळाचा किंवा काय सांभाळण्याचा, असं तसं। तर अंकिता मध्ये बोलली त्यांना का बोलती तू असं। तर इथे वर्षाताईंबद्दल निक्की खूप काही बोलली। नंतर तिने माफी मागितली, सॉरी बोलली वर्षाताईंना। तर इथे आर्या आणि जान्हवीमध्येही वाजलं की इथे का बरं नाव घेतलं माझ्या मुलाचं, कारण जान्हवीला एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव आर्याने का बरं घेतलं, हा एक पॉईंट होता, तो जान्हवीने उचलला। आणि आर्यानंतर तिच्या स्वप्नाबद्दल बोलायला लागली की इथे मला एक स्वप्न पडलं, माझ्या स्वप्नात आई आली, असं तसं बोलत होती। पण जान्हवी नाही आली असं बहुतेक अंकिताने विचारलं की जान्हवी आली होती का स्वप्नात। तर ती बोलली असं कोणी नाही येत माझ्या स्वप्नात, पाठीमागे तिथे जान्हवी होती। तर आर्याला म्हटली की माझं नाव घेऊ नको, तू माझ्या बाळाचं नाव घेतलं, माझ्या ईशानचं नाव घेतलं, तरी मी तुला काहीच बोललेलं नाहीये। तर असं बऱ्याच वेळ दोघींचं झालं। त्यानंतर काय म्हणत आलं काय माहिती, आर्याच्या जान्हवीला पाया पडत होती की सॉरी मी नव्हतं नाव काढायला पाहिजे, असं तसं त्यांचं बरंच झालं। तर इथे सांगायचं जर झालं तर ही टीम सूरज विषयी बोलत होते की काय काय आता हे जिंकले यांचे सगळेच आहेत, सूरजबद्दल बोलत होते, याला खायला काय लागल काय, म्हणजे खूपच प्रवृत्ती विचित्र आहे या सर्वांची। हे जे 4 जण आहेत ना, हे खूपच म्हणजे बावडसारखे काही पण त्या सूरजबद्दल बोलत होते। आणि डिसिजन घ्यायचा होता जेव्हा पॉवर कार्ड भेटणार होतं, सूरजला तर विचारलं पण नाही इथे। आणि सूरजने त्याच्या ट्रॉफीबद्दल बोललं आहे की मला ट्रॉफी जिंकायची आहे, मी ट्रॉफी जिंकणार आहे, मला ट्रॉफी घेऊन जायचं आहे, जेजुरीला जाणार आहे मी ट्रॉफी घेऊन। तर इथे सांगायचं जर झालं तर इथे सूरज अभिजितला सांगत होता। अभिजितही दादा बोलले की हो तू जिंकला तर आम्हाला सर्वांना छानच वाटेल। त्यानंतर यांचं बीबी हब बंद केलं आणि यांना 50,000 रुपये टीमला करन्सी भेटली होती। तर बीबी हब बंद केलं आणि पॉवर कार्ड काय काढलंय काय माहिती, ते पॉवर कार्ड घेऊन जायचं 5 असे हे होते। तर इथे पॉवर कार्ड यूज करण्याची पॉवर दिली अभिजित आणि इथे अरबाजला। तर यांना एक ऑप्शन ठेवलं ड्युटी करायची की कुणाला सेव्ह करायचं। तर अरबाजने निक्कीला सेव्ह केलं आणि अभिजितने पॅडी दादाला सेव्ह केलं। तर असे ते सेव्ह झाले। त्यानंतर मग हे जे वैभवला पाठवलं सगळ्यांनी की त्यांनाही पॉवर दिली की तुम्हाला 5 पॉवर दिलेल्या होत्या त्यांना, त्यातून त्यांनी म्हणजे असं निवडलंय की एकाला नॉमिनेशनमधून वाचवायचं आणि एकाला नॉमिनेट करायचं। तर त्यांनी घनश्यामला नॉमिनेशनपासून वाचवलं आणि इथे अभिजितला नॉमिनेट केलेलं आहे। तर असं सगळा हा गोंधळ झालेला आहे। आणि त्यानंतर आता उद्या आपल्याला बघायला भेटणार आहे की निक्की, जान्हवी सगळे वैभववरती ओरडतात, कारण त्यांना तो डिसिजन पटलेला नाहीये की
अभिजितला नॉमिनेशनमध्ये टाकलं आहे, कारण अभिजितचं आणि निक्कीची चांगली मैत्री आहे. तर हा डिसिजन निक्कीला आवडलेला नाही. आता तिच्या मागे मागेच पळतात हे सगळेचे सगळे. तर अशा प्रकारे इथे भरपूर काही झालेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये. आणि इथे ए टीम जिंकलेली आहे, कशी का नाही होत पण जिंकली, पावर भेटली. आणि इथे अभिजितला नॉमिनेशनमध्ये टाकलेलं आहे. तर आता रितेश दादा जे आहेत ते बघू काय करतात. ते आता रितेश सर इथे कोणाची म्हणजे धक्क्यावरती ह्या टास्कबद्दल बोलतात आणि काय करतात. तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.